लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये फायनली आपण आता इथे काव्य आणि नंदिनीचा ग्रहप्रवेश पाहणार आहोत. त्यामुळे खरं तर इथे युद्ध धावत चाललेला असतो. आले 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 म्हणून. तेव्हा मात्र माननी म्हणते, अरे मेल्या काय करतोस, सगळं काही खराब केलं असतंस ना. तेव्हा इथे युद्ध म्हणतो, अरे मला फोटो काढायचे होते. आता तितक्यातच इकडनं आलेले असतात ते म्हणजे आपले जीवानंदिनी आणि काव्या पार्थ. आता ते खरं तर इथे उचलूनच घेऊन आलेले असते. तेव्हा इथे मिथून, अरे वरात तुम्ही वर घेऊन उचलून नसलात, आता तरी त्यांना घेऊ नका कडेवर, अरे खाली सोडा की त्यांना, असं इथे मिथून म्हटलेले असतात. खरं तर नंदिनी आणि काव्या म्हणत असं, अहो सोडा की आम्हाला. तेव्हा इथे खरं जीवा म्हणतो असतो, काय बडे भैया सोडायचं का मग ह्यांना. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की खरं तर इच्छा नाही आहे सोडायची, पण थोडीशी कळ आली हाताला, असं इथे म्हटल्याबरोबर इथे जीवा पण म्हणत असतो, हा माझ्या पण जरा कळ आली हात, काय ना आमची कारभारीन जरा भारी आहे, असं म्हटल्यावर सगळेजण फार हसलेले असतात. तेव्हा नंदिनीने खरं जीवाला एक फटका दिलेला असतो. तेव्हा इथे जीवा म्हणतो, अरे भारी म्हणजे कमाल कमाल आहे माझी बायको, असं इथे जीवा म्हटलेलं असतं. त्यावेळी खरं नंदिनी म्हणत असते, अहो सोडा की बस झाला आता, असं म्हणून आता जीवाने ते खाली सोडलेलं असतं. त्याचबरोबर पार्थने देखील काव्याला सोडलं. खाली सोडल्याबरोबर इकडनं आता हे असते म्हणजे माननी. आता माननी खरं ऑप्शनाचं ताट रेडी करूनच बसलेली असते. ती खरं तर आता इथे काव्याचं सुरुवातीला ऑप्शन करते, त्यानंतर पारचं करत असते, त्यानंतर इकडे नंदिनी आणि त्यानंतर जीवा. आता सर्वांचंच इथे ऑप्शन करत असते. मात्र आपली जी माननी असते ना, खरंच इथे फार इमोशनल झालेली असते. सगळ्यांना ह्या सगळ्या काही गोष्टी झालेल्या असतात, त्यामुळे खरं तर ती इथे फार खुश असते. त्याच्या डोळ्यात इथे खरं तर पाणी आलेलं असतं. आता माननीच्या डोळ्यात पाणी पाहून खरं पार्थ म्हणत असतो की माते आपणास का रडावं असं वाटत आहे, असं म्हटल्याबरोबर खरं माननी त्याला एक जोरात फटका देते आणि म्हणत असते, मेल्या तुला नाही कळणार ह्या सर्व काही गोष्टी, खरं तर तुम्ही दुसऱ्यांदा लग्न करताय, पण मला तर असं वाटत आहे की मी पहिल्याच वेळेस आणि आजच सासू झालेली आहे, आणि जी काही माझी हाऊसमूस राहिली आहे ना ती सगळी काही मी पूर्ण करणार आहे, त्यामुळे कुणीही मला काही बोलायचं नाही, असं इथे माननीने म्हटल्याबरोबर इथे जीवा आणि पार दोघे देखील म्हणतात, नाही नाही आम्ही अजिबात काही बोलणार नाही, असं इथे हे दोघांनी म्हटलेलं असलं. त्यावेळी खरं विक्रम देखील म्हणतात, हो तुझ्या सगळ्या हाऊसमूस सगळं काही पूर्ण होणार, कुणी काही बोलणार नाही तुला, असे विक्रम देखील म्हटलेले असतात. तेव्हा इथे काव्या, सासूबाई खरं तर हे तुमचे दोन घोडे आहेत का, ते आजच लग्न करून पहिल्यांदाच ह्या घरी आले आहेत असं समजा, आणि हे सर्व काही जे होत आहे ते सुद्धा आता पहिल्यांदाच होत आहे असं तुम्ही समजा, असं इथे काव्या म्हटले. तेव्हा इथे पार देखील म्हणतो, तुम्ही देखील ह्याला कलश समजा बरं का, नाहीतर फुटबॉल समजतान, असं म्हटल्याबरोबर खरं इथे काव्या म्हणत असते, देशमुख काय चाललंय तुमचं. तेव्हा इकडे जीवा मात्र फार हसलेला असतो. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, नंदिनी ताई बघ की ग, ग्रहप्रवेश व्हायच्या आधीच्यांनी तर मला टोमणे मारायला देखील सुरुवात केली. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, पार काय चाललंय, आम्ही यू टर्न घ्यावा का. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, आम्ही का म्हणतेस रे बे, तू कशाला एवढं म्हणतेस. ते काही ते नंदिनी म्हणत असते, मग म्हणणारच की माझी आणि काव्याची एक टीम आहे, आणि लग्न जरी झालेलं असलं ना तरी ती तशीच राहणार, आम्ही येतो जोडीनी आणि जाणार देखील जोडीनीच, त्यामुळे खबरदार जर तुम्ही दोघांपैकी एकाने जरी मला किंवा काव्याला दुखावलं तर तुम्हाला इथेच भोगावं लागेल सगळं काही, आणि कळलं का देशमुख बॉईज, असं देखील ते नंदिनी म्हटलेली असते. आता हे नंदिनीचं बोलणं ऐकल्याबरोबर लगेच जीवा म्हणत असतो, मला तर लगेच कळले बाबा दादा, मी काय म्हणतो तुला, खरं तर शहाण्याने मोहला लगेच शरण जावे, असे जे बाबा म्हणले ना ते एकदम करेक्ट म्हणालेले आहेत, नको ना बाबा तुझ्या बायकोला तू छळू. तेव्हा इथे खरं तर पार्थ म्हणत असतो, नाही छळत, आता नाही या छळत तुम्हाला, काव्या वचन दिले तुम्हाला मी, असं इथे पार्थनी म्हटलेलं असतं. आता इथे सगळ्यांचा हा गोंधळ बघून खरं इथे विक्रम म्हणत असं, अरे बाबा चला सगळ्यांना, आता काय त्या पोरींना इथेच दारात टटकावून ठेवणारच का काय, चला चला, असं इथे विक्रमनी म्हटल्याबरोबर माननी म्हणत असे, नाही असं नाही येऊन देणार मी, उखाणे घेतल्याशिवाय खरं तर मी कुणालाच आतमध्ये येऊन देणार नाही, असं इथे माननीने म्हटल्याबरोबर जीवानी तर डोक्यालाच हात लावलेला असतो. अरे बापरे. आता इथे विक्रम म्हणतात, हो बरोबर आहे की, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही, घ्या चला पोरांनो उखाणे घ्या, आणि ते खरं आउटडेटेड उखाणे अजिबात घ्यायचे नाही, ते भाजीत भाजी मेथीची भाजी असले उखाणे अजिबात घ्यायचे नाही, असं ते विक्रमनी सांगितलेलं. ते पार्थ म्हणत असतो, असं काही होणार नाही, आम्ही खरं तर आउटडेटेड काहीच करत नसतो. तेव्हा इथे जीवा देखील म्हणतो, हो आम्ही जे करतो ते ट्रेंडिंग होतं. तेव्हा इथे नंदिनी देखील म्हणते, आणि आमच्या उखाण्यात तो आनंद तुम्हाला नक्कीच मिळेल, असं इथे म्हटल्याबरोबर सगळ्यांचं कौतुक करत असतात. तेव्हा इथे काव्या देखील, अरे यू तुझा काही कॅमेरा बंद केलास ना तो ऑन कर, खरं तर हे सगळे काही जे उखाणे आहेत का ते मिलियांच्या घरात जाणार आहेत. तेव्हा इथे जीवा देखील म्हणतो, हो भाई खरं जाणार, कर ऑन कर तुझा इथे कॅमेरा, असं इथे म्हटलेलं असतं. त्यावेळेस इथे युथनी खरं त्याचा कॅमेरा ऑन केलेला असतो. आता इथे काव्य खरं नंदिनीला म्हणत असते, नंदिनी ताई चल उकाने घे, पहिला मान तुझा, असं इथे काव्याने म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असते, नाही मी तुझी मोठी ताई असले तरी सुद्धा नात्यानं तू माझ्यासाठी मोठी आहेस, तू थोरली जाऊबाईस माझी, अगं देशमुखांची थोरली सूनच तू, त्यामुळे खरं तर उखाण्याचा पहिला मान तुझाच, असं इथे नंदिनीने म्हटल्याबरोबर
त्याचबरोबर खरं काव्याचा नाविलाज झालेला असतो आणि ते काव्या छान असा इथे उखाणा घेत असते. आता इथे काव्या उखाणा सुरुवात करते. गावाच्या वेशीवर बहरला पळस, सुखाच्या या बंदिरात सौभाग्याचा कळस. कळस आहे सोन्याचा, हर्ष आहे धन्याचा, नाव घेते राखून मान वडीधऱ्यांचा. मोहित्यांची थाकटी मी देशमुखांची थोरली, पहाट घेऊन आले आता काळ रात्र सरली. आनंदाच्या काव्याचा अर्थ समजला मला, 7 जन्म झाले आता मी देशमुखांच्या पारची. अशा प्रकारे खरं काव्याने छान असा इथे उखाणा घेतलेला असतं. सगळ्यांनीच तिच्यासाठी इथे छान अशा टाळ्या देखील वाजवलेल्या असतात. आता इथे विक्रम म्हणत असत, आता इथे सुनांनी तर छान घेतलं, मात्र देशमुख बॉईज देखील कमी नाहीत हा, सरस असा उखाणा घे बरं पार्थ, असं इथे विक्रम म्हटलेले असतात. तेव्हा इथे खरं पार्थ छान असा इथे उखाणा घेत असतो. आता इथे पार्थचा उखाणा ऐका. आता इथे पार्थ म्हणत असतो, मोहितेंची लेख लाखामध्ये एक, धरतो मी हात इरादे माझे नेक. लाख इच्छा मनी जन्म घेती नव्यानं, संसाराच्या या वेलीवर 2 कळ्या याव्या. असं इथे म्हटल्यावर सगळेजण फार हसलेले असतात बरं का. आता इथे पुढे पार्थ म्हणत असतो, आता साऱ्या संकटाच्या सावल्या सरल्या, या त्या परीक्षात काव्या आयस व्हाव्या. असं इथे पार्थचा उखाणा छान असा झालेला असतो. आता इथे खरं जीवा म्हणतो असं, क्या बात हे, खरंच बडे भैया, काय भारी उखाणा घेतलास ना. तेव्हा इथे खरं तर नंदिनीने शिट्टी देखील वाजवलेली असते आणि बाकी सगळ्यांनी देखील या पारच्या उखाण्याचं छान असं इथे कौतुक केलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपल्याला नंदिनी आणि जीवाचा उखाणा पाहायला मिळणार आहे, त्यामुळे तो भाग अजिबातच पाहायला विसरू नका. आता इथे नंदिनी उखाणा म्हणत असतात, लोण्याहून मऊ माझ्या सासरची माया, लाख मोलाचा माझा भाबडासा राया. मन मने हेच घर हाच पती हवा, 7 जन्म 7 राहू नंदिनीचा जीवा. असं इथे नंदिनीने उखाणा घेतलेला असतो. त्याचबरोबर इथे खरं जीवा देखील उखाणा घेतो. कळस मानले स्वतःला तरी तुळस असते बाई, नंदिनी या विठ्ठलाची होशील का रुखुमाई. असं इथे जीवाने छान असा उखाणा घेतलेला असतो. या दोघांच्या उखाण्याचं घरच्यांनी सगळ्यांनी छान असं कौतुक देखील केलेलं असतं. आता बारी असते ती म्हणजे ग्रहप्रवेशाची. आता इथे कलश ओलांडून दोघी देखील सुना इथे देशमुखांच्या घरी आलेले असतात. त्यांचं छान असं इथे स्वागत दणाक्यात झालेलं असतं. खरं तर आता इथे पुढील भागात खरं आपल्याला हे सर्व काही पाहायला मिळणार आहे, त्यामुळे पुढील भाग खरं पाहायला अजिबातच विसरू नका. आणि अशा डेली मालिकेच्या जर अपडेट तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.